आपल्या आयुष्यात एक असा माणूस आहे ज्याला आपण आपल्या प्रत्येक फेल्युअरसाठी दोष देतो आणि मजेची गोष्ट म्हणजे तो माणूस अस्तित्वातच नाहीये. त्याचं नाव आहे नशीब. जॉब नाही मिळाला, नशीब खराब. बिझनेस चालला नाही, नशीब खराब. रिलेशनशिप तुटलं, नशीब खराब. आणि आपल्यासोबतचा एखादा दुसरा माणूस पुढे गेला तर त्याचं नशीब मात्र खूप चांगलं. पण एक गोष्ट आपण कधीच कॅल्क्युलेट करत नाही, आपल्या आजच्या आयुष्यात आपलं किती % नशीब आहे आणि किती आपल्या जुन्या डिसिजन्सचा रिझल्ट. एक साधं एक्झाम्पल बघा. कॉलेजमधून नुकतेच बाहेर पडलेले दोन मित्र. दोघांकडेही सुरुवातीला काहीच नसतं, ना एक्सपिरियन्स ना ओळख. दोघेही फिरतात, मज्जा करतात, एन्जॉय करतात. पण त्यातला एक जण एन्जॉय करण्याबरोबर स्वतःवर कामही करतो. नवीन स्किल शिकतो, नॉलेज वाढवतो, इंटरव्ह्यूची तयारी करतो, अपॉर्च्युनिटीज शोधतो आणि कायम स्वतःला अपग्रेड करत राहतो. दुसरा मात्र सगळं उद्यावर ढकलतो की उद्यापासून करतो, नंतर करतो, सोमवारी करतो. आता काय घाई आहे. असं केल्याने काही दिवसांनी त्यांच्यामध्ये काही फरक दिसणार नाही, काही महिन्यातही दिसणार नाही, पण काही वर्षांनी नक्कीच त्या दोघांमध्ये फरक दिसेल. पहिल्या मित्राला चांगल्या कंपनीमध्ये मोठ्या पॅकेजचा जॉब मिळतो आणि मग दुसरा त्याच्याकडे बघून म्हणतो की अरे याचं नशीबच किती चांगलं आहे, याला एवढं पॅकेज मिळालं. आणि हाच खरा खेळ आहे. दुसऱ्यांना त्याचं आज मिळालेलं पॅकेज दिसतं, पण त्याने आधी जे केलंय ते नाही दिसत. त्याने शिकलेल्या स्किल्स दिसत नाही, त्याने दिलेले इंटरव्ह्यू दिसत नाही, आलेले रिजेक्शन्स दिसत नाही, त्याने स्वतःवर केलेलं काम दिसत नाही. आपल्याला दुसऱ्याचा रिझल्ट दिसतो, प्रोसेस नाही. आणि मग त्या न दिसणाऱ्या प्रोसेसला आपण नाव देतो नशीब. आणि ना नशिबावर दोष टाकणं खूप कम्फर्टेबल असतं. काही झालं की बोलून द्यायचं की माझं नशीब ना खूप खराब आहे. कसं असतं ना, एकदा नशिबावर दोष टाकला की स्वतःचे चुकीचे घेतलेले डिसिजन्स बघायला आपल्याला गरजच पडत नाही, आपल्याला गिल्टच येत नाही. पण याचा अर्थ पूर्ण असाही नाहीये की नशीब किंवा काहीतरी असतं ते मॅटर नाही करत. मॅटर करतं. तुमचा जन्म कुठे झाला, कशा फॅमिलीत झाला, तुमची फायनान्शियल कंडिशन लहानपणापासून कशी होती, तुम्हाला सुरुवातीला जास्त अपॉर्च्युनिटीज मिळाल्या नाही, आयुष्यात काहीतरी अचानक चुकीचं घडलं, या गोष्टी होतात. पण बघा, यातलं बरंच काही आपल्या कंट्रोलमध्ये असतं, आपण करू शकतो. पण बऱ्याचदा आपण फक्त नशिबाला दोष देऊन मोकळे होतो. म्हणून जे तुमच्या हातात आहे निदान ते करा. आणि पुढच्या वेळी माझं नशीबच खराब आहे असं म्हणण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा, हे खरंच माझं नशीब आहे की मग माझ्या जुन्या डिसिजन्सचं बिल आता माझ्या समोर आलंय.